नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्टडोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं झणझणीत स्वागत. आज झणझणीत स्वागत यासाठी की आज आपण करणार आहोत कोल्हापुरी पद्धतीचा मटणाचा तांबडा आणि पांढरा रस्सा. यासाठी मी आज पहिल्यांदा ट्राय करते लिशियसचं मटण. लिशियसचं मटण हे मी आज मागवलेलं आहे. तर बघा, हे मटण अर्धा किलो मी या पद्धतीने मागवलेलं आहे. तर चला बनवूया त्याचा तांबडा आणि पांढरा रस्सा. सगळ्यात पहिल्यांदा कुकरमध्ये मटण शिजवून घेऊयात. त्यासाठी मी टाकलेलं आहे थोडंसं तेल आणि काही खडे मसाले जसं की दालचीन, लवंग, मिरे आणि तमालपत्र. त्यानंतर ते मसाले आपल्याला तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आणि नंतर मटणाचे आपण सर्व पीस कुकरमध्ये टाकून चांगल्या पद्धतीने हलवून घेऊयात. हे मटण शिजताना आपल्याला याच्यामध्ये टाकायचे थोडीशी हळद आणि चवीपुरतं थोडंसं मीठ. मी इथे हलकासा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे. वास्तविक जेव्हा आपल्याला पांढरा रस्सा करायचा असतो तेव्हा मटण शिजताना त्यामध्ये हळद टाकत नाहीत, जेणेकरून त्या रश्श्याचा जो रंग आहे तो एकदम पांढरा शुभ्र राहतो. पण मी मटण किंवा चिकन शिजवताना नेहमीच हळद टाकते, त्यामुळे मी आज हलकीशी कमी हळद टाकलेली आहे. त्यानंतर त्या मटणाला आपल्या अंगचं पाणी सुटल्यानंतर आपण इथे गरम करून घेतलेलं पाणी मटण शिजण्यासाठी कुकरमध्ये टाकलेलं आहे. जोपर्यंत मटण त्यामध्ये व्यवस्थित भिजत नाही तोपर्यंत आपण पाणी त्यामध्ये टाकणार आहे. आणि ह्या मटणाच्या मी कुकरमध्ये इथे 8 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. 7 ते 8 शिट्ट्यांमध्ये हे मटण एकदम सुंदर आणि अगदी मऊ आणि व्यवस्थित असं शिजतं. तसंही मी आज जे लिशियसमधून मटण मागवलेलं आहे ना, ते खरंच त्याची क्वालिटी एकदम छान आहे. त्यामुळे तुम्ही पण अगदी कधी अडीअडचणीला समजा बाहेर तुम्हाला जायला नाही जमलं तर लिशियसचं मटण किंवा चिकन किंवा फिश ट्राय करायला काहीच हरकत नाही. मी ह्यापूर्वी त्यांचे बऱ्याचदा मागवलेलं आहे, जे एकदम सॉफ्ट, फ्रेश आणि मस्त होतं, टेस्टी. तर बघा, मी इथे कुकरच्या 7 ते 8 शिट्ट्या काढलेल्या आहेत. आणि आता आपण आपला कुकर होऊ देऊया थंड. एक 15 ते 20 मिनटानंतर थंड झालेल्या कुकरचं झाकण काढल्यानंतर बघा, आपलं मटण हे एकदम मऊ आणि छान शिजून तयार झालेलं आहे. तर चला लागूया फटाफट कामाला. मी मिक्सरच्या भांड्यात घेतलं आहे लसूण, आलं आणि मिरची आणि हलकंसं खसखस. शिवाय मी इथे 3 ते 4 काजू टाकलेले आहेत. आपल्याला हा पांढरा रस्सा करायचा आहे, त्याच्यामुळे इथे मी लाल तिखट वगैरे असं काही वापरलेलं नाही. त्यानंतर आपल्याला ह्या रश्श्यामध्ये कन्सिस्टन्सी करण्यासाठी नारळाचं दूध वापरायचं आहे. त्यामुळे मी इथे घेतलेला आहे अर्ध्या नारळाचा किस. हा अर्धा नारळ ओला आहे जो मी खवून घेतला आहे. आणि चला आता काढून घेऊया त्याचं दूध. तर बघा, या पद्धतीने मी इथे नारळाचं दूध पण काढणार आहे आणि आपलं जे पांढऱ्या रंगाचं वाटण झालेलं आहे त्या वाटणावरती आणि या दुधावरती मिळून आपण आपल्या मटणाचा पांढरा रस्सा बनवणार आहोत. चला बनवूयात मटणाच्या पांढऱ्या रश्श्याची फोडणी. त्यासाठी मी इथं घेतलेलं आहे एक मस्तपैकी मातीचं भांडं. आणि पांढऱ्या रश्श्याला शक्यतो तुपाची फोडणी घालतात, पण मी तूप थोडंसं आणि तेल थोडंसं अशा पद्धतीने वापरणार आहे. तर आपलं भांडं गरम होत आलं की पटकन आपण त्याच्यामध्ये तेल आणि तूप थोडं थोडं टाकूयात. हे भांडं पूर्ण अगदी सुकेपर्यंत गरम नाही करायचं आहे. मातीची भांडी आपण जेव्हा वापरतो ना, त्यामध्ये पहिल्यापासूनच तेल तूप टाकून मगच तापत ठेवावं, जेणेकरून ते तडकत नाही. तर इथे मी काही जायपत्री टाकली आहेत, मोठी वेलची, तमालपत्र, लवंग, मिरे, दालचीन असे काही खडे मसाले थोडे थोडे टाकलेत. तुम्हाला गरम मसाल्याची चव कितपत आवडते त्यानुसार ह्या मसाल्यांचं प्रमाण तुम्हाला कमी जास्त करायचं आहे. त्यानंतर इथं आपण जे काजू आणि खसखस या सगळ्यांचं जे पांढरं वाटण वाटलेलं होतं ना, ज्यामध्ये आपण हिरवी मिरची पण 2 टाकली होती, तर ते आपण मस्तपैकी परतून घेऊयात. बघा, ह्या पांढऱ्या वाटणाला त्याचं स्वतःचं तेल जे आहे ते बरोबर सुटतं आहे. आता आपला मसाला हा अगदी व्यवस्थित असा सुक्का सुक्का होईपर्यंत परतल्यानंतर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत मटणाचा स्टॉक. म्हणजे आपण मटण शिजवून घेतल्यानंतर जे काही पाणी होतं शिजलेलं, ते पाणी आपण सगळ्यात पहिल्यांदा याच्यात टाकणार आहोत. तुम्ही बघू शकता याला हलकासा पिवळा रंग आला आहे, कारण आपण मटण शिजवताना यामध्ये हळद टाकली होती त्यामुळे. तर बघा, ह्या पद्धतीने आपण आता इकडे जे ओरिजिनल मटणाचं शिजलेलं पाणी होतं तेवढंच आपण फोडणीत टाकलेलं आहे. या पाण्याला हलकीशी उकळी आली किंवा गरम व्हायला लागलं की यामध्ये आपण टाकणार आहोत जवळजवळ 2 ते 3 वाट्या नारळाचं दूध. पांढरा रस्सा हा मुळातच जास्त झणझणीत नसतो, तो हलकासा सपकच असतो.
इथे आपण टाकूया चवीप्रमाणे मीठ. आणि समजा तुम्हाला ह्या रश्श्याला हलका तिखटपणा आणायचा आहे तर आपण वाटण वाटताना जी मिरची टाकली त्यामध्ये मिरची किंवा गरम मसाल्यापैकी मिरे, लवंग ह्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवलं की आपला हा पण रस्सा झणझणीत होतो. तर बघा इथं मस्त गरम गरम असा पांढरा रस्सा आपला तयार झालेला आहे. आता करूयात तांबडा रस्सा. तांबडा रस्स्यासाठी मी अजून एक मातीचं भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये तेल आणि टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा. ह्या गरम तापलेल्या तेलामध्ये आपल्याला हा कांदा मस्तपैकी गुलाबी लालसर परतून घ्यायचा आहे. हा कांदा मी आता परतला आहे. हा कांदा परतल्यानंतर आपल्याला तो एकसारखा व्यवस्थित सगळ्या बाजूने जेव्हा लालसर होईल तेव्हा त्यामध्ये आपण मटणासाठी लागणारे वेगवेगळे मसाले आपण इथे टाकणार आहोत. मी सगळ्यात पहिल्यांदा टाकलेलं आहे तिखट, मग टाकलं आहे थोडंसं मीठ आणि आज मी सवाईचा काळं मटणचा जो मसाला आहे तो मी हलकासा ट्राय करते. तो मी खूप नाही टाकला, अगदी थोडासा टेस्टपुरता टाकला आहे. त्यानंतर आपलं मटण चिकनचं जे नेहमीचं वाटण असतं, मसाला असतो ज्यामध्ये आपण कांदा, टोमॅटो, आलं लसूण आणि खोबरं भाजून घेतो आणि मग बारीक करतो, ते वाटण मी इथे टाकलेलं आहे. तर चला हे वाटण, हा मसाला, यामधले सगळे गरम मसाले हे अगदी मस्तपैकी तेल सुटेपर्यंत परतूयात. मी इथे गॅस केलेला आहे फुल आणि आता आपला मसाला पण मस्तपैकी इथे आपण परतून घेतो आहे. तुम्ही बघू शकता साधारण 5 ते 6 मिनिटानंतर या मसाल्याला छानपैकी त्याचं तेल सुटतं. मग त्यानंतर आपण इथे टाकलेलं आहे हलकंसं पाणी आणि आपलं जे शिजलेलं मटण होतं त्यापैकी थोडं मटण आपण इकडे टाकलेलं आहे. बघा आपल्या रश्श्याला कसा मस्त सुंदर लाल भडक रंग आलेला आहे. यासाठी मी इथे काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे. आपण जो आपला कोल्हापुरी मिसळलेला मसाला असतो ना, कांदा लसूण मसाला, तो मी इथे नाही वापरला आहे. मी इथे गरम मसाला आणि आपलं जे ओलं वाटण असतं ते मी टाकलं आहे. तर बघा आता आपल्या तांबड्या रश्श्याला कशी मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि एकदम छान तांबडा असा रंगसुद्धा आलेला आहे. तर या पद्धतीने आपल्याला बनवायचा आहे मटणाचा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा. यामध्ये तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ, तिखट हे कमी जास्त करू शकता. एन्जॉय.